नीलम गोरे यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्याचे पडसाद. नागपुरात संजय राऊतांविरोधात व्हरायटी चौकात शिवसेनेचं आंदोलन. संजय राऊत यांनी शिवसेना नेत्या नीलम गोरे यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्याविरोधात आज नागपुरात शिवसेनेच्या महिला पदाधिकाऱ्यांनी जोरदार आंदोलन केलं. नागपुरात व्हरायटी चौकात महिला पदाधिकारी यांनी एकत्र येत आंदोलन केलं. यावेळी महिला पदाधिकाऱ्यांनी जोरदार हल्लाबोल चढवला. संजय राऊत आम्हाला ज्ञान पाजू नका, रोजचा भोंगा बंद करा, अशा घोषणा दिल्या. यावेळी बॅनरवर चप्पल मारत संताप व्यक्त केला आणि महिलांचा सन्मान राखा असा इशाराही यावेळी महिलांनी दिला. मुर्दाबाद मुर्दाबाद संजय राऊत मुर्दाबाद मुर्दाबाद राऊतचे करायचे काय संजय राऊतचे करायचे काय आणि डोक्यावरती पाय मुर्दाबाद मुर्दाबाद संजय राऊत मुर्दाबाद 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 संजय राऊत मुर्दाबाद मधात नको जाऊ. उबाटा गटाचे संजय राऊत हा रोज सकाळी उठून याचा फक्त नुसता गटार, आपण म्हणतो ते गटार नाली असं याचं तोंड आहे. आणि हा सकाळी उठल्यापासून रोज याची पोपटपंची सुरू होते. आपण बघितलंय का हा महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराज यांनी घडवलेला आहे. त्यांच्या नजरेमध्ये महिलांची जी आदर होता, सन्मान होता, तो आपण अख्ख्या सर्व महाराष्ट्रातील आणि देशातील जनतेने अनुभवलेला आहे. इतिहास सांगतो की महिलांचा हा सन्मान राखला पाहिजे. आणि तोच उबाटा गटातील संजय राऊत हा हरामखोर आमच्या नीलमताई गोरेवर अपशब्द, निर्लज्ज आणि असं त्यांना लाजा वाटत नाही असे हे महिलांच्या संबंधित बोलतात. आपण बघितलं आहे की संजय राऊत यांनी महिलावर बोलायच्या आधी स्वतःकडे बघावं, कारण एक क्लिप मध्ये व्हायरल झाली होती आणि त्या महिलेचा जो मानसिक शारीरिक छळ झाला त्याच्यामध्ये या संजय राऊतनी त्या महिलेला कोणत्या शब्दात वापर केला आहे या अख्ख्या जनतेने आणि सर्व मीडियाने, सर्व महाराष्ट्राने पाहिलंय. तेव्हा संजय राऊत, तुम्ही आम्हाला ज्ञान पाजू नका. लक्षात ठेवा ही बाळासाहेबांची शिवसेना, एकनाथ शिंदे साहेबांनी आणि धर्मवीर आनंद दिघे साहेब यांचे विचार आणि हिंदुत्व घेऊन चालणारी शिवसेना आहे. आणि आम्ही हा महिलांचा अपमान कदापि सहन करणार नाही. आमची हीच मागणी आहे की आपल्या मराठी साहित्य संमेलनामध्ये नीलमताईंनी जो तिथे पत्रकार यांनी विचारलेल्या प्रश्नावर जे उत्तर दिलं की हे कुठलेही पद देताना किंवा तिकीट वाटप करताना मर्सिडीज दिले जातात, तर आपण बघितलं आहे की नीलमताई या सुज्ञ अशा आमच्या नेत्या आहेत. त्यांना माहिती आहे की कुठल्या व्यासपीठावर काय बोलायचं आहे. आणि त्यांनी सुद्धा मर्सिडीज दिल्या नसल्या तरी त्यांनी अनुभवले आहे, कारण त्या जुन्या शिवसैनिक आहेत, कित्येक वर्ष त्या तिथे वावरल्या आहेत. त्यामुळे नीलमताई यांनी जे त्यांच्याविषयी जे वक्तव्य केलं ते अगदी 100% योग्य आहे. मला असं वाटते की संजय राऊत, आपण थोडस स्वतःकडे बघावं आणि हे तुमचा जो रोजचा वाजणारा भोंगा आहे तो बंद करावा. अख्ख्या महाराष्ट्राने तुमचा भोंगा बंद केलाय, तरी तुम्हाला कुठलीही लाज, लज्जा, शरम राहिली नाही. याच्यानंतर आमच्या कुठल्याही महिलाच्या अशा वक्तव्यावर जर आपण असं वक्तव्य केलं तर आम्ही तुम्हाला जोडे मारल्याशिवाय राहणार नाही. लक्षात ठेवा ही एकनाथ शिंदे साहेबांनी आणि धर्मवीर आनंद दिघे साहेबांनी घडवलेली शिवसेना आहे. क्या आप इंटीरियर के बारे में सोच रहे हैं पर डिजाइन फाइनल नहीं कर पा रहे? होम इंटीरियर या ऑफिस इंटीरियर, किसी भी डिजाइन आइडिया को रियलिटी में कैसे बदले, आज हम ये जानेंगे इंडस्ट्री एक्सपर्ट्स से। हमारी कंपनी जो है डिज़ाइन ब्यूरो, उसमें इंटीरियर डिज़ाइनिंग, रिनोवेशन, आर्किटेक्चरल डिज़ाइन, लैंडस्केपिंग एंड रिनोवेशन, फर्नीचर्स, ये सारे जॉब्स हमारे यहाँ होते हैं. और पिछले 20 साल से हम लोग इस फील्ड में हैं. और इसमें 2 से 3 कैटेगरी आप इसको डिवाइड कर सकते हैं, जिसमें कि हम रेसिडेंशियल बोलते हैं, कमर्शियल बोलते हैं और रिनोवेशंस बोल सकते हैं. बेसिकली क्लाइंट्स की नीड्स को अंडरस्टैंड करना, सो नीड बेस्ड एनालिसिस हमारे यहाँ होता है. सो क्लाइंट्स के लिए हम लोग परफेक्ट इसलिए हो जाते हैं, या हम उनके लिए दोबारा या किसी क्लाइंट्स के लिए हम चौथी बार काम कर रहे हैं बिकॉज ऑफ देयर कॉन्फिडेंस विद अस, कि वो हमारे ऊपर रिलाय करते हैं. हम लोग अमित को पहले से ही जानते थे, तो उनको हमने बुला के उनको जो स्ट्रक्चर है, यहाँ पे ब्रिक्स वर्क चल रहा था तभी से उनको कांटेक्ट किया, उन्हीं को जगह दिखाई, उनको स्पेस डिजाइन करने के हिसाब से कांटेक्ट किया. उन्होंने डिजाइन बना के दिया काफी अच्छा. जो भी उसमें जो भी चेंजेस थे उनको वर्कआउट किया हमने. जब जो मटेरियल लेना था वो साथ में हमारे आए, सिलेक्शन के लिए आए, वो
जो भी सारा सिलेक्शन उन्होंने काफी अच्छे से करवाया, जो भी उसके बाद में जो एक्सपेक्ट था उससे ज्यादा बेटर ऑफिस उन्होंने कि बनवाया। बजट अगर आपका लिमिटेड है तो लिमिटेड बजट में भी आप एक अच्छा इंटीरियर कर सकते हैं, ये हमारा विश्वास है। और हमारे क्लाइंट्स के लिए हम वही दे रहे हैं और उसी से हमारा क्लाइंटल बड़ा है। हर क्लाइंट की एक अलग स्टोरी होती है, उनका एक अलग रिक्वायरमेंट्स होता है। कई बार ये सारा मिस आउट हो जाता है, हम अपने डिज़ाइन उन पे लादते हैं, वो नहीं होना चाहिए। उनको क्या चाहिए वो हम डिलीवर कर सकते हैं, बस वो उनके बारे में हमको समझना पड़ेगा। तो हमारे इसमें हम एक ही बोलते हैं कि ड्रीम कम्स ट्रू। आप ड्रीम देख रहे हो, हम उनको फुलफिल करेंगे, वो हमारी रिस्पॉन्सिबिलिटी है।